रामकृष्णारी मन म्हणे गुरुवर्य माऊली गुरुजी श्री क्षेत्र जायकडे यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची माँ नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आज आम्ही समनापूरकडे जात असताना मध्येच एक माणिकपूर म्हणून गाव लागतं आणि या माणिकपूरमध्ये पहिला जिथं आहे एक आश्रम, तो आश्रम अजून चालू केलेला नाही, पण त्यांना विचारलं आम्ही तर त्यांनी सांगितलं की अभी चालू हुआ नहीं, अभी जब चालू होंगे तब तक परिक्रमावासी की सेवा करेंगे. आम्ही या गावातून जात असताना या मैया ने सांगितलं की महाराज जी आइए रुकिए और खाना भोजन प्रसादी पाहिजे. म्हणजे मैयाने आणि ह्या मैयाची अशी इच्छा होती की ते आईला आणि वडिलांना सांगत होते की आपल्या घरी परिक्रमावासी बोलवा आणि उनको भोजन खिलाओ, ऐसे ये मैया बोल रही थी. नर्मदे यार मैया. आणि त्यांची इच्छा होती, त्यांचं कुटुंब नर्मदे यार नर्मदे यार नर्मदे यार नर्मदे यार नर्मदे यार, हे त्यांचे 2 नंबर भाऊ, हे वडील भाऊ, बरोबर ना. हां, आणि हे इथं कोणचं मंदिर आहे? दुर्गा माता मंदिर आहे. आणि यांनी आम्हाला अगदी उत्कृष्ट भोजन आणि हे सगळी परिक्रमावासी मंडळींनी खाल्लं, लगेच पिशव्या पाणी टांगल्या. आता नाव काय आपलं भैया? माधव यादव. वाह वाह वाह, आपका फोन नंबर सब मैंने भैया के पास से ले लिया है. चलो नर्मदे हार नर्मदे हार मंडळी, नर्मदे. चलो बारा नर्मदे हार नर्मदे हार. बापू भोजन कसं काय? बहुत बढ़िया. बढिया. चला, घर सारखं जेवण आज आपल्याला मिळालं नाही का? वा वा. भोपळा, हा घरे भोपळारी, आपली भाषा भोपळारी भाजी. चलो चलो मग मंडळी, अगदी आज एकदम उत्कृष्ट. आम्हाला वाटतं आता कुठं भेटेल, पण आहे म्हणे पुढे 2-3 किलोमीटर आश्रम, पण भुक्या नक्की लागलेल्या होत्या आणि मैयाने बोलून घेतलं. या मैयाने आवाज दिला आणि महाराज जी आईये रुखिये भोजन प्रसादी पाहिजे. वा वा, धन्यवाद. रामकृष्णारी नर्मदे हार नर्मदे हार. चला मग हा या तुम्ही बी आणि असा स्वाद घेत चला. रामकृष्णारी नर्मदे हार. मैया सगळं सांभाळते. जसं लेकरूला कळत नाही, पण आईला कळतं की हे उपाशी असतील, यांना आता टायमिंगवर जेवण दिलं पाहिजे. तर या मैयाच्या रूपाने ती मैया आली ना आम्हाला भोजन प्रसादी अगदी पोटभर मिळाली. रामकृष्णारी नर्मदे हार.